स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि हे जे रजिस्ट्रेशन आहे 16 तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन चालणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की या रजिस्ट्रेशन मध्ये जर एखादी माहिती जर तुमची चुकली तर तुमचा प्रवेश रद्द होतो किंवा कॉलेज तुम्हाला प्रवेश देत नाही. मग या ज्या अडचणी आहेत या अडचणींना आपल्याला फेस करावं लागतं. त्याचं योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही. कॅफेवालाही व्यक्ती त्याला याबद्दलचं मार्गदर्शन नसतं. फक्त तो फॉर्म भरून देत असतो. आपण जसं सांगतो तसं फॉर्म भरून देत असतो. आपणही आपल्याला काही माहित नसते आणि यामुळे एखादी गोष्ट जर त्या ठिकाणी सिलेक्ट झाली किंवा चुकीची जर गेली तर तो फॉर्म मध्ये तसंच येते आणि त्यानंतर कॉलेज ज्या वेळेला आपल्याला अलॉट होते किंवा कॉलेजकडे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला मात्र आपल्याला कॉलेज चुकीची माहिती दिली आहे म्हणून ते प्रवेश रद्द करतं आणि यामुळे आपलं 1 वर्ष वाया जातो. आपण त्या प्रवेशापासून वंचित राहतो. तर तशा संदर्भातील मेथड आणि मीडियमचा सर्वात मोठा प्रश्न, विषय कोणते निवडायचे, मेथड कोणती टाकायची, वेगवेगळ्या जे कोर्सचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, नंतर ऍग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, अशा सर्व विविध बाबींमधून विद्यार्थी काय करत असतात तर बीएड करत असतात. कारण त्याची अट काय आहे तर पदवी अट आहे. मग वेगवेगळ्या पदवीतून येणारे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी सीईटी दिलेली आहे, सीईटी मध्ये चांगला स्कोअर आहे आणि सध्या होत असलेल्या पवित्र पोर्टलच्याच दृष्टीनं त्यांनी सुद्धा विचार केलेला आहे की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, कुठेतरी टीईटी सीटीटी लागतंय, साध्या सोपं टीईटीचा पेपर असतो ना, आपण पास होऊन कुठेतरी शिक्षक तरी बनू इच्छितो, नाही तर पद आपल्याला मिळाली तर या बेतानं आपले विद्यार्थी अभ्यास करत आहेत. या बेतानं आपले विद्यार्थी बीएड सुद्धा करत आहेत. मग अशा विद्यार्थ्यांकरता प्रश्न येत आहे की मेथड कोणती टाकायची आणि प्रश्न येत आहे की मीडियम कोणता टाकायचा. अशा ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवरती आपण मात करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट असेल ते कोणतेही अपडेट जे आहे ते आपण तुमच्या या रजिस्ट्रेशन पासून तर तुमच्या त्या प्रवेशापर्यंत, राहण्याची खाण्याच्या व्यवस्थेपर्यंत, सोबतच निर्वाह भत्त्याची योजना असणाऱ्या स्वाधार आधार स्वयंपर्यंत आपण तुम्हाला मदत करणार आहोत. तर आपण तुम्ही जर पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. महत्वाचा मुद्दा मेथडच्या संदर्भात आणि विषयाच्या संदर्भात सांगू इच्छितो. आपलं रजिस्ट्रेशन सुरू आहे. प्रश्न विद्यार्थी स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंगच्या ग्रुपला टाकत आहेत, काही टेलिग्रामला सुद्धा विचारत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मेथड कोणती टाकायची, विषय कोणते निवडायचे, अट कोणती आहे, पदवीची अट ही बीएड सीईटीची आहे, पदवीची अट ही बीएडची आहे. मग पदवीला असणारे जे काही स्पेशल विषय आहे तेच विषय तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे. स्पेशल विषय म्हणजे मराठी इंग्रजी आहेत का, नाही. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे वेगवेगळ्या पद्धतीनं स्पेशल विषय आहेत. नागपूर युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल, यामध्ये जे स्पेशल विषय आहेत त्या स्पेशल विषयामध्ये फरक आहे. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये 3ही विषय जे आहेत हे 3ही वर्षाला असतात. 4ही विषय यावर्षी म्हणजे 4 वर्षाची जर डिग्री असेल तर 4ही वर्षाला सेम विषय असतात. तर मग या वेळेला मराठी आणि इंग्रजी हे कंपल्सरी विषय आहेत. मग मराठी विषय कंपल्सरी विषय आहे म्हणजे बीएससीलाही आहे, कॉमर्सलाही आहे. मग हे मराठी इंग्रजी विषय स्पेशल आहेत का, नाही, हे कंपल्सरी विषय आहे म्हणून हे विषय तुम्हाला टाकायचे नाहीत. खूप विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी तुम्ही टाकत सुद्धा आहे, त्यात कोणी टाकले पण सुद्धा असेल तर त्यात तुमचं नुकसान होणार आहे. कारण जर तुम्ही मराठी इंग्रजीत जर विषय टाकत असाल तर विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी मेथड मिळाली तर कॉलेज तुम्हाला प्रवेश देणार नाही. कारण मराठी स्पेशल विषय नाही, ईएलटी किंवा एमएलटी हे स्पेशल विषय आहेत. त्यामुळं आपण ही चूक करायची नाही. मराठी इंग्रजी तुम्हाला टाकायचंच नाही. जे स्पेशल विषय कोणते आहेत मग तुम्हाला सोशलॉजी असेल, मॅथ असेल किंवा मग सोशलॉजी असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, इतर इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, हे विषय तुमचे स्पेशल विषय आहे. मराठी इंग्रजी हे स्पेशल विषय नाही. म्हणून आर्ट, कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थी तुम्हाला हे जर विषय कंपल्सरी असतील ते विषय टाकायचे नाही. विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा काय आहे मेथडच्या संदर्भातला, 3 भाग आपल्याला सब्जेक्ट वाईज आपल्याला मिळतात. एक भाषेचे विषय आहेत. भाषेचा विषयाचा विचार जर भाषेचा भागाचा विचार जर आपण केला तर भाषेमध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषा तुम्हाला पाहायला मिळतात मेथडमध्ये. पण हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याचं तुम्हाला लिटरेचर जर तुम्ही घेतलं असेल स्पेशलायझेशन तरच तुम्ही हे टाकू शकता, अन्यथा टाकू नका. नंतर दुसरा जो विषय आहे तो कोणता तर तो सायन्सशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही विषय आहेत ते. मग सायन्सशी रिलेटेड कोणते आहेत तर मग मॅथ आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बॉटनी आहे, ऍग्रिकल्चर आहे. हे जे आहेत हे जे विषय आहेत, इंजिनिअरिंग आहेत, हे जे डिग्री आहेत हे डिग्री सायन्सशी रिलेटेड आहे, सायन्सची भागाशी रिलेटेड. नंतर येतं तिसरा भाग जो आहे तो सोशल सायन्सचा. मग सोशल सायन्स मध्ये कोणतं येतं त्यामध्ये येते पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्री,
इकॉनॉमिक्स हे कुठे येत आहेत? हे सोशल सायन्स मध्ये येतात. हे 3 भाग मी तुम्हाला सांगितले आहे. एक भाषेचा भाग सांगितला आहे, दुसरं तुम्हाला सांगितलं आहे मी सायन्सचा भाग सांगितलाय, जे सायन्स शी रिलेटेड येणारे जे मेथड्स आहेत ते, आणि तुम्हाला तिसरं सांगितलंय जे सोशल सायन्स आहे, जो हिस्ट्री असेल, सोशलॉजी असेल, नंतर तुमचा जॉग्राफी असेल, हे विषय जे आहेत हे तुम्हाला सोशल सायन्स मध्ये जातात. असे 3 भाग या विषयाच्या संदर्भात तुम्हाला सांगितलेले आहे मी. मग तुम्हाला मेथड जे घ्यायची आहे तर फर्स्ट मेथड आणि सेकंड मेथड असे त्या बीएड मध्ये असतात. म्हणजे बीएडला जेव्हा आता तुम्ही रजिस्ट्रेशन करताय त्यामध्ये मेथड असतात, कॉलेजमध्ये सुद्धा त्याच मेथड असतात. आणि सर्वाधिक मेथड जर असेल तर सर्वाधिक मेथड जे 8वी 9वी 10वी, कारण तुम्ही शिक्षक बनणार आहे कोणत्या वर्गाचे? 6वी ते 8वी. तुम्ही शिक्षक बनणार आहे 9वी ते 10वी. तुम्ही शिक्षक बनणार आहे 11वी आणि 12वी. तर जे विषय त्या कॉलेजेसमध्ये आहे, अभ्यासक्रमानुसार ठरवलेले आहे, त्याचनुसार त्यांना शिक्षक सुद्धा पाहिजे असते. आणि तेच शिक्षक तुमच्या त्या पदवीच्या स्पेशल विषयानुसारच तुम्हाला शिक्षक म्हणून रुजू केलं जातं, की शिक्षक म्हणून तुम्हाला त्याची पात्रता मागितली जाते. आणि त्याच मेथड या बीएड कॉलेजला आहे. जर विषय वेगळे असतील आणि मेथड जर कॉलेजला वेगळे असतील तर शिक्षक त्या पद्धतीनं डिपार्टमेंटला किंवा शिक्षण विभागाला मिळणार नाही. सिलेबस एकीकडे जाईल आणि शिक्षकाचा अभ्यासक्रम एकीकडे जाईल. म्हणून जे शिक्षण शाळेमध्ये आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सायन्स आणि मॅथ विषय आहेच. म्हणजे सायन्स आलं म्हणजे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ जे रिलेटेड आहे ते बीएससीचे विद्यार्थी आपण ते मेथड घेऊ शकता. नंतर इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, नंतर सोशलॉजी असेल, असे विषय 11वी 12वीला तुम्हाला पाहायला मिळते. मग ते मेथड तुम्हाला गरजेची आहे. मग ते मेथड सुद्धा आपल्या कॉलेजेसमध्ये उपलब्ध आहे. पण इतर जे मेथड्स आहेत त्या मेथड तुम्हाला मिळणार नाही, कारण त्याच कॉलेजचे मेथड, तेच जे मेथड आहे जे शासनाने ठरवून दिलेले आहेत त्याच या कॉलेजला मिळतात. म्हणून चुकीचे मेथड किंवा चुकीचे सब्जेक्ट निवडू नका. जे तुमचे स्पेशल सब्जेक्ट आहेत ते स्पेशल निवडायचे आहे. मग फर्स्ट जी काही मेथड आहे त्या फर्स्ट मेथडमध्ये सर्वात स्पेशलायझेशन विषय कोणता आहे तो विषय तुम्ही निवडा. जर बीएससी ला असेल, बीएससी मध्ये स्पेशल विषय कोणता आहे तुमचा? फिजिक्स आहे का? फिजिक्स मेथड निवडा. मॅथ आहे का? मॅथ मेथड निवडा. या पद्धतीने तुम्हाला सायन्स मधल्या मेथड निवडायचे आहे. जर तुम्ही सोशल सायन्स मध्ये जात असाल, तुम्हाला एखादा वेगळा विषय असेल सोशल सायन्स मधला, तर तुम्ही जॉग्राफी निवडा. तुम्ही सोशल सायन्स मेथड निवडा. सोशल सायन्स मध्ये हे 3-4 हे विषय तुम्हाला येत असतात. तुम्ही हे विषय शिकवू शकता. 11वी 12वीला असेल किंवा 8वी 9वी 10वीला हे विषय तुम्ही शिकवू शकता जर सोशल सायन्स मेथड तुम्ही घेत असाल तर. राहिला मुद्दा कॉमर्सच्या विषयाचा, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा. तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी कोणती मेथड घ्यायची आहे? कॉमर्समध्ये कॉमर्स मेथड किंवा इकॉनॉमिक्स तुम्ही विषय टाकू शकता, कारण 3ही वर्षाला इकॉनॉमिक्स हा स्पेशल सब्जेक्ट असू शकते. अकाउंट तुम्हाला असू शकते. बरोबर, तुम्ही 11वी 12वीला अकाउंट म्हणून तुम्ही जाऊ शकता शिक्षक म्हणून. इकॉनॉमिक्स 11वी 12वीला तुम्ही शिकवू शकता. म्हणून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी हे मेथड तुम्हाला टाकायची आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी मॅथ टाकू शकता. तुम्हाला आयटी सुद्धा सब्जेक्ट असते, पण खूप कमी शाळांमध्ये आयटी सब्जेक्ट आहे. तो आता अनग्रँटेड कोर्स आहे, नॉन ग्रँटेड कोर्स तो आहे. त्यामुळे तो सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला सायन्स मॅथ पेक्षा आयटी टाकण्यापेक्षा सायन्स मॅथ ही बेटर राहणार आहे, कारण याच्या संध्या जास्त असणार आहे. कारण 6वी ते 8वी पासून तर 12वी 11वी 12वी पर्यंत तुम्हाला सायन्स मॅथ टीचर पाहिजेच. म्हणजे सर्वात जास्त संधी कोणत्या याला आहे? सायन्सच्या विद्यार्थ्यांना, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना. तर तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला ते टाकता येणार आहे. ती सायन्स मॅथ मेथड तुम्ही त्या ठिकाणी सायन्स मधली मेथड जे आहेत ते तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ज्या काही स्पेशलायझेशन तिथे सर्व येतात ते टाकू शकता. ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सायन्सशी रिलेटेड असल्यामुळे त्यांनी सुद्धा तेच सायन्सशी रिलेटेड मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी जे काही तुमचे बायोलॉजी हे विषय आहेत तेच विषय तुम्हाला घेऊन टाकायचा आहे. अशा पद्धतीनं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नंतर इंजिनिअरिंग आणि ऍग्रिकल्चर या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मेथड स्पेशलायझेशन सब्जेक्ट घेऊन चालायचं आहे, टाकायचं आहे. फर्स्ट मेथड काय टाकायचे सांगितलं मी, तुमचा स्पेशल विषय, कंपल्सरी विषय नाही, स्पेशल विषय जे आहेत ते विषय तुम्हाला डिग्री मधला टाकायचे आहेत. मग तुमचा कोणता स्पेशल विषय आहे ते तुमच्या डिग्रीनुसार असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला ठरवायचं आहे. अशा पद्धतीने मेथड तुम्हाला टाकायचं आहे. मीडियम तुम्हाला मराठी मीडियम म्हणून करू शकता, तुम्ही इंग्रजी मीडियम, पण इंग्रजी मीडियम म्हणून ज्यांना करायचं आहे त्यांना ELCTचा पेपर 2 पेपर द्यावा लागत होते. त्या पद्धतीनं जर तुम्ही ते दिली नसाल तर तुम्ही मराठी मीडियम तुमच्याकडे आहे, तर मराठी मीडियम साठी सर्वाधिक संधी महाराष्ट्रामध्ये आहे, कारण आपल्या सर्वाधिक शाळा या मराठी शाळा आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता कुठेतरी फॅड इंग्रजी मीडियमचा आलाय. जे इंग्रजी मीडियम करताय त्यांच्यासाठी सुद्धा बेटर आहे, जे मराठी मीडियम आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बेटर आहे. अशा पद्धतीने ही संधी आपल्यासाठी आहे. म्हणून मेथड मध्ये चुका करू नका. अधिक काही माहिती पाहिजे असले तर ग्रुपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारा, मला मेसेज करा, कॉल मात्र करू नका. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आपल्या प्रश्नाचं हल होईल. हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या विद्यार्थ्यांना ग्रुपवर इतर ठिकाणी शेअर करा. धन्यवाद.